जय हिंद मित्रांनो, आज आपण जीकेचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षेत आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा झाला पाहिजे. तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक आहेत शरद जोशी. प्रश्न दुसरा, कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट हा कराड आणि चिपळूण या दोन घाटांना जोडतो. प्रश्न तिसरा, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केला. प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा डोंगर हा स्थित आहे. प्रश्न पाचवा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न सहावा, मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? मराठवाडा मुक्ती दिवस हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी, जिची लांबी आहे 668 किलोमीटर महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये 1465 किलोमीटर. प्रश्न आठवा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यात देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न नववा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यात आहे. प्रश्न दहावा, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न 11वा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट नाटकाचे लेखक आहेत वि. वा. शिरवाडकर. त्यांनाच कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. प्रश्न 12वा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण भोगावती नदीवर आहे, जे कोल्हापूर जिल्ह्यात येते. प्रश्न 13वा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक म्हणून कोणास ओळखतात? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक म्हणून श्री वि. स. पागे यांना ओळखले जाते. प्रश्न 14वा, मिहान औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान औद्योगिक प्रकल्प हा नागपूर शहरात आहे. प्रश्न 15वा, पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा हा ओळखला जातो. प्रश्न 16वा, महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण बांधण्यात आले आहे. प्रश्न 17वा, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिला. प्रश्न 18, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे दर्पण. प्रश्न 19, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची आहे 1646 मीटर. प्रश्न 20, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ही 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली आहे. प्रश्न 21, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न 22, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे रामटेक नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न 23, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हणतात? तर वारकरी संप्रदायाचा कळस संत तुकाराम महाराजांना म्हणतात. प्रश्न 24, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न 25, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न हे जास्त प्रमाणात राजेवाडी या ठिकाणी घेतले जाते.